महालक्ष्मी स्पोर्ट्स ग्राउंडवर स्ट्रॉंग रूम बाहेर कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे। वरळीत आदित्य ठाकरे आणि संदीप देशपांडे यांच्यात प्रमुख लढत आहे मनसेचे। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी वैदेही काणेकर यांनी। महाराष्ट्र विधानसभेचं मतदान झालेलं आहे आणि आता प्रत्येकाला अपेक्षा आहे आणि प्रत्येकाचे डोळे लागले आहेत निकालाकडे। कोण जिंकणार याच्याकडे प्रत्येकाचे खरं तर डोळे लागलेले आहेत आणि नक्कीच या पूर्ण उमेदवारांचं भवितव्य जे आहे ते मतपेट्यांमध्ये आहे आणि मतपेट्या सुरक्षितपणे स्ट्रॉंग रूम मध्ये ठेवण्यात आल्या आहेत। मी सध्या वरळी येथे आहे आणि आपण बघतोय की वरळी मतदारसंघाचे संपूर्ण मतपेट्या ज्या आहेत त्या महालक्ष्मी स्पोर्ट्स ग्राउंड येथे ठेवण्यात आलेल्या आहेत आणि आपण बघतोय की याच स्ट्रॉंग रूमला मोठ्या प्रमाणात पोलिसांच्या छावणीचं स्वरूप आलेलं पाहायला मिळत आहे। मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात दिसून येत आहेत। अगदी डीसीपी देखील या ठिकाणी येऊन प्रत्येक गोष्टीचा आढावा घेताना पाहायला मिळत आहेत। एकूण जर बघितलं तर कुठलाही दगाफटका होऊ नये यासाठी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून प्रत्येक गोष्ट या ठिकाणी तैनात ठेवण्यात आलेली आहे। मोठ्या प्रमाणात फौजफाटा पोलिसांचा तैनात ठेवण्यात आलेला आहेत। त्याचप्रमाणे भिंती जितके पण गेट आहेत त्या सर्व गेट जवळ मोठ्या प्रमाणात पोलीस पहारा ठेवण्यात आलेला आहे। अगदी 24 तास उरलेले आहेत। 24 तासामध्ये निकाल स्पष्ट होईल, मात्र तत्पूर्वी कुठलाही दगाफटका होऊ नये, ताणतणावाची परिस्थिती निर्माण होऊ नये याचं खरं तर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आढावा हा पोलीस या ठिकाणी घेताना पाहायला मिळत आहे। अशातच कोण जिंकणार याची उत्सुकता प्रत्येकाला आहे, मात्र त्यांचं भवितव्य सध्या मतपेट्यांमध्ये कैद आहे। कॅमेरा पर्सन विक्रमसह वैदेही काणेकर, साम टीव्ही न्यूज, मुंबई।